हैदराबाद गॅझेटियर लागू करा. मनोज जरांगे पाटील यांची मागच्या 2 वर्षांपासून सुरू असलेली मागणी. यावेळी मुंबईत येण्याआधी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी लावून धरली. त्यांनी ज्या 8 मागण्यांसाठी उपोषण केलं त्यातली ही पहिली मागणी होती. मंगळवारी दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आले आणि त्यांनी शासनाने तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटलांना दिला आणि मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सरकारने मान्यता दिल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हैदराबाद गॅझेटियरसह इतरही 5 मागण्या मान्य झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा GR स्वीकारल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडलं. मराठे जिंकले, आज आपली दिवाळी आहे अशी घोषणा केली. पण त्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती हैदराबाद गॅझेटियरची, कारण या गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी करून 8 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही जाहीर करण्यात आलंय. पण मुख्य प्रश्न म्हणजे हैदराबाद गॅझेटियर लागू झालं याचा अर्थ आरक्षणाचा प्रश्न सुटला का? या हैदराबाद गॅझेटियरमध्ये नेमकं आहे काय आणि सरकारनं आपल्या GR मध्ये काय म्हटलंय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात पहिला मुद्दा हैदराबाद गॅझेटियरमध्ये नेमकं आहे काय? तर हैदराबाद गॅझेट म्हणजे ब्रिटिशांनी केलेली जनगणना. त्यावेळी हैदराबाद हे प्रिन्सली स्टेट होतं, निजामाच्या अंमलाखाली होतं. आताच्या मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा तेव्हा हैदराबाद स्टेटमध्ये समावेश होता. या 5 जिल्ह्यांच्या जनगणनेत जातींची नावं आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात मराठा कुणबी या जातींचा उल्लेख स्वतंत्र नसून तो एकत्रच केला गेलाय. त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा दाखला वारंवार दिला जातो. हैदराबाद गॅझेट 1909 मध्ये प्रकाशित झालं होतं. त्यामध्ये 1881 आणि 1901 मधील जनगणनेच्या आधारे राज्यातील स्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. या गॅझेटनुसार त्यावेळच्या औरंगाबाद विभागात 2,60,800 कुणबी होते. त्याची आकडेवारी ही तत्कालीन लोकसंख्येच्या 40% होती. गुलबर्गा विभागात 2,05,000 कुणबी होते. त्यांची आकडेवारी त्यावेळच्या लोकसंख्येच्या 38% होती. तसंच त्यावेळच्या औरंगाबाद विभागाची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या लोकसंख्येचा सुद्धा उल्लेख आहे. यामध्ये मराठा समाजाच्या लोकसंख्येचा उल्लेख करताना मराठा कुणबी असा उल्लेख आहे आणि जिल्ह्याची लोकसंख्या 4,92,000 असून त्यामध्ये मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक 1,96,000 म्हणजेच 39% जास्त असा उल्लेख आहे. दोन्ही जिल्ह्यातील मराठा समाजातील सर्वच नागरिक कुणबी असल्याचा उल्लेख आहे. या गॅझेटमधील पान नंबर 23 वर लोकसंख्येबद्दलचा उल्लेख आहे. त्यामध्ये लिहिण्यात आलंय की द मेन ग्रुप्स ऑफ हिंदू कास्ट रिप्रेझेंटेड इन हैदराबाद आर 21 इन नंबर divided into large number of subcastes. The Kapus or Kunbis, the great agriculture caste of the state, 29,53,000 persons or 26% of the whole population. म्हणजेच कापू किंवा कुणबी हा शेती करणारा समाज हैदराबादच्या लोकसंख्येच्या 26% होता. पुढे याच गॅझेटमध्ये असाही उल्लेख आहे की जमीन कसणारे जे आहेत इथे 40% जनता ही कुणबी आहे. या गॅझेटचाच आधार घेऊन मराठा समाज हा मूळ कुणबी असल्यानं आम्हाला कुणबी दाखले देऊन आमचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. या मागणीला आणखी कुठल्या गोष्टींचा आधार होता तर हैदराबाद गॅझेटियरमध्ये जिल्हानिहाय गॅझेटियर होते. यात कुणबी समाजाची लोकसंख्या आहे ती मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्यानंतर हे गॅझेटियर बनले, त्यातली लोकसंख्या ही मराठा म्हणून गणली गेली. त्यामुळेच कुणबी म्हणजेच मराठा हा दावा या माध्यमातून करण्यात आला होता. आता दुसरा मुद्दा, हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानं फायदा काय होईल? तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं जो मसुदा दिलाय त्यात नमूद केल्यानुसार हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र देऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे एक सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.
म्हणजेच काय तर हैदराबाद गॅझेटियरमध्ये ज्यांच्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद आहे, ज्यांना आपले पूर्वज हैदराबाद स्टेटमध्ये राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करता येईल, त्यांच्याकडच्या कागदपत्रांची पडताळणी करून चौकशी करून स्थानिक समिती वंशावळ समितीची मदत घेऊन कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल। अर्थातच मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो। त्यासाठी त्यांची कागदपत्र नोंदी महत्त्वाची ठरतील। त्या नोंदीनुसार मराठा म्हणजेच कुणबी हे ग्राह्य धरलं जाईल आणि प्रमाणपत्र मिळाल्यावर ओबीसीमधून आरक्षण घेता येईल। पण आता सगळ्यात महत्त्वाचा तिसरा प्रश्न, हैदराबाद गॅझेटियर लागू झालं म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सुटेल का? तर इथं काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतात। हैदराबाद गॅझेटियर जसं तसा लागू करण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटलांची होती, जी त्यांनी मागचे 2 वर्ष लावून धरली होती। त्यांच्या या मागणीनुसार शिंदे समिती हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास करत होती। हा अभ्यास अजूनही सुरू आहे। पण या अभ्यासातून समोर आलेला एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे या गॅझेटियरमध्ये कुठल्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी आहेत याची संख्या नमूद केलेली आहे। पण या संख्येत फक्त आकड्यांचा समावेश आहे, नावांचा नाही। या संदर्भात राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली होती। देसाई म्हणाले होते, हैदराबाद गॅझेटियरमध्ये त्यांनी विभागवार इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलेलं आहे। त्या संख्येत नावे नाहीत, कुठलंही नाव त्या गॅझेटियरमध्ये दिलेलं नाही। त्यामुळे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची हमी देण्यात आली असली तरी यात नावांच्या नोंदीच नाहीत, ही गोष्ट समजून घ्यावी लागते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की आपल्या कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे आरक्षण ते समूहाला नसतं तर ते व्यक्तीला दिलं जातं। म्हणजेच सरसकट आरक्षण मिळणार नाही तर नोंदी असलेल्यांनाच आरक्षण मिळेल। आता यात नावांच्या नोंदी नाहीत म्हणजे आरक्षण मिळणारच नाही का? तर असं नाही, आरक्षण मिळू शकतं। पण त्यासाठी संबंधित व्यक्तीकडे आपल्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद असल्याची कागदपत्र असणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर पुरावा नसल्यास प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल आणि त्याची सुद्धा पडताळणी होईल। म्हणजेच अर्थातच सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटला असं आपल्याला म्हणता येत नाही। सगळा विषय पूर्वजांच्या नोंदीचा आणि पात्र व्यक्तींना मिळणाऱ्या आरक्षणाचा आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडायच्या आधी मंत्र्यांच्या उपस्थितीत जेव्हा आंदोलकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असं वेगवेगळं मानत नाही, आपल्यासाठी सगळा महाराष्ट्र एकच आहे असं सांगितलं। अर्थात त्यांनी सातारा, पुणे आणि औंध गॅझेट लागू करा अशी ही मागणी केली, ज्यावर सरकारनं कायदेशीर बाबींची तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। यात 2 ते 3 कायदेशीर त्रुटी आहेत असंही सरकारच्या वतीनं नमूद करण्यात आलंय। आता जरांगे पाटीलांनी सातारा, पुणे, औंध गॅझेटियरचं झालं म्हणजे पुऱ्या पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न सुटला असं सांगितलं असलं तरी यातला कायदेशीर पेच मोठा असण्याची चर्चा आहे। त्यातही यावर निर्णय घेण्यासाठी 1 महिन्याचा वेळ देण्यात आलाय। त्यानंतरही सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता कमीच आहे। जी पद्धत हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र मिळवताना आहे तशीच ती सातारा, औंध आणि पुणे गॅझेटियरला लागू होऊ शकते। साहजिकच इथेही महत्त्वाचे ठरणार आहेत त्या नोंदी। मुळात जरांगे पाटलांची मुख्य मागणी होती ती मराठा आणि कुणबी एकच आहेत, पण या मागणीबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही। हा विषय क्लिष्ट असल्याचं म्हणत सरकारनं 2 महिन्यांची मुदत मागितली आहे। म्हणजेच हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानं आरक्षणाचा पूर्ण प्रश्न सुटलेला नाही तर मराठवाड्यातल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, ज्यांना प्रतिज्ञापत्र सादर करता येणार आहे आणि ते चौकशी पडताळणी यात टिकणार आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। प्रश्न अद्यापही कायम आहे, ही वस्तुस्थिती आहे। तुम्हाला काय वाटतं? हैदराबाद गॅझेटियर पुरेसं ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।